आजच्या लेक्चरमध्ये सर्वेचा डिस्कशन करणार आहोत. सर्वेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे कन्सेप्ट असते ज्याचं नाव आहे कंपास सर्वे. ठीक आहे. तो सर्वेमध्ये आपण जर ऑब्झर्व करायला गेलो तर आपल्या लक्षामध्ये येते की सर्वेमध्ये एक चॅप्टर आहे कंपास सर्वे, आणि या कंपास सर्वेवरती आपल्याला बरेचसे क्वेश्चन दिसायला भेटत असतात कंपास सर्वेवरती. ठीक आहे. कंपास सर्वे, आता याच्या काही टर्म्स आहेत, अगोदर ते सगळ्या शिकून घेऊ आपण आणि त्याच्यानुसार आपण परीक्षेत आलेले क्वेश्चन सॉल्व्ह करूया. कंपास सर्वे कोणाला बोलत असतात बघा. आता होतंय कसं, आपल्याकडे ग्राउंड असतो बघा, तो एक ग्राउंड आहे, समजा हा एक ग्राउंड आहे आणि या ग्राउंडचा मला सर्वे करायचा आहे. ओके, तो सुरुवात मी या पॉईंटपासून करतो. कंपास सर्वे म्हणजे काय हे शिकवण्यासाठी आपण आता काय घेतलं, एक ग्राउंड घेतलंय. तो हा एक ग्राउंड आहे, या ग्राउंडचा मला सर्वे करायचा आहे. या ग्राउंडचा सर्वे करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं माझ्याकडे काय असतं की आपण काय करतो माहिती आहे का, या ग्राउंडचे जे काही इम्पॉर्टंट पॉईंट असतील म्हणजे बाउंड्रीवरचे, त्या इम्पॉर्टंट पॉईंटला मी लक्षात घेतो. जसं की मी आता 5 पॉईंट लक्षात घेतलं आहे. इथे कुठेतरी मंदिर असेल, एखादं हे झाड असेल, ठीक आहे, एखादा हा टावर असेल, हा लाईटचा एक पोल असेल, ठीक आहे, अजून काही एखादं मंदिर असेल. तो माझ्या लक्षात काय आलं की एक हा जो पूर्ण ग्राउंड होता, या ग्राउंडचे एंडचे जे पॉईंट आहेत त्या पॉईंटला मी लक्षात घेतलं आहे. ठीक आहे, तो सर्वे करण्यासाठी त्या पॉईंटला मी लक्षात घेतलं आहे. तो हे जे पॉईंट मी लक्षात घेतले ज्यांना बोलतात मेन स्टेशन. याला काय बोलतात, मेन स्टेशन. ओके, तो मेन स्टेशन. आता पुढे विषय काय होईल बरं का, हे मेन स्टेशन झाले. या मेन स्टेशनला समजा आपण जर का आता काय केली, माझ्याकडे पांढरी भुकटी असते बघा, ती पांढरी भुकटी जर का मी मार्किंग केली आणि या पद्धतीने जर का समजा या मेन स्टेशनला जर मी जॉईन करून टाकलं तर यांना काय बोलतात, यांना बोलतात मेन सर्वे लाईन. तर ही जी काही लाईन आली आपली याला बोलतात मेन सर्वे लाईन. ही मेन सर्वे लाईन आली. आता या मेन सर्वे लाईनचा हा जो पॉईंट आहे जसं की ए बी सी डी आणि ई, तर आपल्या लक्षामध्ये काय येईल की ए पासून बी पर्यंत हे जे अंतर आहे, हे अंतर मी टेपच्या मदतीने मोजून टाकेल. याचा अर्थ लिनियर मेजरमेंट मी करून टाकलं, तो लिनियर मेजरमेंट मी करून टाकलं. पण कंपास सर्वेच्या मदतीने आपण काय करत असतो, अँग्युलर मेजरमेंट करत असतो. अँग्युलर मेजरमेंट करत असतो याचा अर्थ काय झाला, ही जी ए बी लाईन होती ज्याला आपण बोलतो मेन सर्वे लाईन, या मेन सर्वे लाईनची मला आता काय करायची आहे, मला अँगल मेजर करायचा आहे. अँगल कुठून मेजर करायचा, काय मेजर करायचा, हे आपण आता डिस्कशन करणार आहोत. हे बघा, तो ए बी लांबी, ए बी लाईन जी आहे ज्याला मेन सर्वे लाईन म्हणतोय मी, याची लांबी मला टेपच्या मदतीने मेजर करता येईल. ओके, बी सी जी लाईन आहे त्या बी सी लाईनचं पण मला काय करता येईल बरं का, टेपच्या मदतीने लांबी मेजर करता येईल. सी डी लाईन झाली त्याची लांबी मेजर करता येईल. डी ई लाईन, नंतर ई ए लाईन, किंवा जेवढ्या पण लाईन अवेलेबल आहेत या सगळ्यांची आपण लांबी मेजर करू शकतो टेपच्या मदतीने. इथपर्यंत क्लिअर आहे का. तो ग्राउंडमध्ये मेन स्टेशन घेतलंय, तो मेन स्टेशन झाले. त्या मेन स्टेशनला जोडणारी जी लाईन असते त्याला बोलतो आपण मेन सर्वे लाईन. तो मेन सर्वे लाईन आपल्याकडे दिसायला भेटत आहे. आता तुमच्या लक्षामध्ये काय येईल की मेन सर्वे लाईनवरती जर का मी एखादा पॉईंट सर्वे करण्यासाठी घेतला, ठीक आहे, तो ही मेन सर्वे लाईन झाली. याच्यावरती जर का आपण एखादा पॉईंट जर का घेतला, जसं की बघा हवाला पॉईंट घेतला, मेन सर्वे लाईनवरती हा एक पॉईंट घेतला, तर यांना बोलतात टाय स्टेशन. याला काय बोलतात, टाय स्टेशन. तो मेन लाईन म्हणजे काय, मेन सर्वे लाईन म्हणजे काय, दोन मेन स्टेशनला जोडणारी लाईन म्हणजे मेन सर्वे लाईन. त्या मेन सर्वे लाईनवरती जर का तुम्ही पॉईंट घेत असणार तर याला काय बोलून देतो आपण, याला बोलतो टाय स्टेशन. याला काय बोलतात, टाय स्टेशन त्याला बोलत असतो. ओके, नंतर दोन टाय स्टेशनला जर तुम्ही जॉईन करत असणार तर या लाईनला बोलतात टाय लाईन. तर याला काय बोलतो आपण, टाय लाईन. तुम्ही म्हणणार की हे कुठे असतं, हे सगळं सर्वे करत असताना या प्रकारच्या लाईनी येऊन जातात, या प्रकारच्या लाईन आपल्याला मार्क करावे लागतात. तर दोन टाय स्टेशनला जोडणारी जी लाईन असते तिला आपण टाय लाईन बोलून देतो. ओके, आता हा जो पण आपला पूर्ण एरिया आहे, या एरियामध्ये तुमच्या लक्षामध्ये असं येईल की की हे जे काही आहेत सर, आता अरे बापरे एक मिनिट गेलं ते पुढे. आता तुमच्या लक्षामध्ये येईल बघा, तो हा पूर्ण एरिया आहे, हा एक अख्खा एरिया झाला. ठीक आहे, हा इथे मेन स्टेशन आहे, हा ए, नंतर हा बी, हा नंतर हा सी, हा डी आणि नंतर ई, असे 5 पॉईंट आपण लक्षामध्ये घेतले ज्याला बोलतो मेन स्टेशन. या मेन स्टेशनला जॉईन करणारी जी लाईन असते याला बोलतो मेन सर्वे लाईन. तो या मेन सर्वे लाईन आहेत, या मेन सर्वे लाईन आहेत, या मेन सर्वे लाईन आहेत, ही मेन सर्वे लाईन. तो 5 मेन सर्वे लाईन मला दिसायला भेटतात. यांची लांबी मी टेपच्या मदतीने मेजर करून टाकेल, लिनियर मेजरमेंट करून टाकेल. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं. आता मला काय बोलायचं आहे की या मेन सर्वे लाईनवरती जर का आपण पॉईंट कन्सिडर केले तर याला काय बोलतात, याला बोलतात टाय स्टेशन. याला काय बोलतात, टाय स्टेशन. म्हणजे ए बी नंतर सी डी ई हे काय आहेत, मेन स्टेशन आहेत. ए बी बी सी सी डी डी ए ई ए ही काय आहेत, हे सर्वे लाईन आहेत, मेन सर्वे लाईन. ओके, त्यांच्यावरती घेतलेले जे हिरवे पॉईंट मी सांगितले यांना काय बोलतात, टाय स्टेशन. आणि टाय स्टेशनला जोडणाऱ्या लाईनला काय बोलतात, टाय लाईन बोलतात. त्यांना काय बोलतात, टाय लाईन. ओके, तो ही टाय लाईन झाली. एवढ्या टर्म तुम्हाला जर समजल्या असतील तर आपण पुढे जाऊया. इथपर्यंत क्लिअर आहे का, सांगा पटकन.
हो सर. चला आता पुढे जाऊ. आता विषय काय होतोय, आपल्याकडे कंपास असते. तुम्हाला कंपास कशी दाखवतो. कंपास म्हणजे काय, होकायंत्र म्हणतात. कंपासला बोलतात होकायंत्र. तो हा कंपास जो आहे ज्याला आपण बोलतो होकायंत्र, याला काय करतात, याला बघा. जर समजा अमावस्येची रात्र असली आणि अमावस्येच्या रात्री जर का आपल्याला कोणी विचारलं की बाबा पूर्व आणि पश्चिम कुठे सांग, तर आपला अशा वेळेस पूर्व आणि पश्चिम सांगायला खूप जास्त प्रॉब्लेम येईल. दिवसा आपण पूर्व पश्चिम सांगू शकतो, जिकडून सूर्य उगतो तिकडे आपण पूर्व बोलतोय, जिकडे मावळतो तिकडे पश्चिम बोलतोय, तर याच्यानुसार डायरेक्शन सांगणं सोपं आहे. पण अमावस्येच्या रात्री जर का तुम्हाला कोणी विचारलं की नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट कुठे सांगा, तर अशा वेळेस सांगता येत नाही. त्या केसमध्ये आपल्याला कशाचा वापर करावा लागतो, होकायंत्राचा वापर करावा लागतो. तो होकायंत्र आपल्याला नॉर्थ डायरेक्शन, साऊथ डायरेक्शन, ठीक आहे ना, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट डायरेक्शन याची जानकारी आपल्याला देऊन देतो. ओके. बरं, मग तो दिसतो कसा, हे बघा. होकायंत्र जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला होकायंत्र दाखवतो. कंपास म्हणून आपण सर्च करू इथं, एक मिनिट. हे बघा, तर या प्रकारचं जे आहे होकायंत्र आपल्याला दिसायला भेटत असतं. दिसतंय का, हे बघा. तर तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय का, सांगा रे. कंपास दिसते का. हो सर. हां, आता बघा. आता लक्षामध्ये काय येईल की सर हे तुम्ही मोबाईल टर्न करताय. ओके, तो मोबाईल किती पण टर्न, आता बघा तुमच्या लक्षात काय येईल, 220 231 करत हे बघा मोबाईल टर्न होतोय माझा. आणि लक्षामध्ये येईल की एक पॉईंट आल्याच्या नंतर बरोबर तुम्हाला नॉर्थ डायरेक्शन दिसायला भेटेल. हे बघा आलं, तो इथपर्यंत मी आलेलो आहे, ही झाली नॉर्थ डायरेक्शन. ठीक आहे. तो सांगायचं तात्पर्य काय आहे की आपली जी मेन सर्वे लाईन होती, आता समजा तुमच्या लक्षामध्ये लिहित नाही, झाली नॉर्थ डायरेक्शन. बघा ही नॉर्थ डायरेक्शन झाली. आणि ग्राउंडवरची जी मेन सर्वे लाईन मार्क केली होती, जी दाखवतो समजा मी तुम्हाला पिंक कलरने, तो मेन सर्वे लाईन आपली समजा अशी होती. ही बघा, ही ए आणि हा बी होता, ही मेन सर्वे लाईन होती. तो मी काय केलं, मी ए पॉईंटवर येऊन इथं कंपास ठेवून दिली आणि बघितलं तर माझ्या लक्षात काय आलं की बाबा कंपास ठेवल्यानंतर ही नॉर्थ आहे. तर या नॉर्थपासून जो अँगल आपण आता मेजर करणार आहे, हे याला बोलतो आपण डायरेक्शन. तो याचा अर्थ असा आहे की माझं काम काय आहे की जी मेन सर्वे लाईन आहे ना ग्राउंडवरची, त्या मेन सर्वे लाईनचा मला अँगल मेजर करायचे. पण कुठून तो मेजर करायचे, तुम्हाला नॉर्थ डायरेक्शनपासून. तो नॉर्थपासून अँगल मेजर करावा लागत असतो. आणि हे जे तुम्ही अँगल मेजर करताय याला बोलतो आपण कंपास सर्वे. तो कंपास सर्वे म्हणजे काय बरं का, की मेन सर्वे लाईनचा अँगल मेजर करायचा नॉर्थ डायरेक्शनपासून. कळलं का, नॉर्थ डायरेक्शनपासून मेन सर्वे लाईनचा अँगल मेजर करायचा. ठीक आहे, तो अँग्युलर मेजरमेंट करायचं कंपासच्या मदतीने करत असणार, तर या सर्वेला कंपास सर्वे बोलतात. समजतंय का, त्याला कंपास सर्वे बोलतात. तो आता आपण काय करणार आहोत, आपल्याकडे जेवढ्या पण सर्वे लाईन आहेत त्या सगळ्या सर्वे लाईनचा आपण काय करणार आहोत, त्या सर्वे लाईनचा आपण अँग्युलर मेजरमेंट करणार आहोत. नॉर्थ पासून त्यांचा आपण अँगल मेजर करणार. बरं ठीक आहे. आता बघा, आता तुमच्या लक्षामध्ये काय येऊन जाईल की सर हे जे काही आहे, ही जी हिरवी लाईन तुम्ही मार्क केलेली ज्याला नॉर्थ म्हणताय, ते काय आहे, तर ते जे काही आहे त्याला बोलतो आपण मेरिडियन. त्याला काय बोलतो आपण, मेरिडियन. तर तुम्हाला 2 मार्काला डेफिनेशन पण येते की मेरिडियन म्हणजे काय. तर मेरिडियन ही एक लाईन असते. मेरिडियन ही काय, एक लाईन आहे ज्या लाईन पासून तुम्हाला अँगल मेजर करायचं ना. बघा सर्वे लाईन कोणती होती, ए बी सर्वे लाईनचं काय करायचं, तुम्हाला अँगल मेजर करायचं आहे. पण कुठून, या नॉर्थ डायरेक्शन पासून. बरं, मग आता नॉर्थ दाखवणारी जी लाईन आहे ना, नॉर्थ आणि साऊथ दाखवणारी, ही नॉर्थ दाखवणारी लाईन आहे की नको, तर नॉर्थ दाखवणारी ही जी लाईन आहे ज्याच्यापासून मला अँगल मेजर करायचं आहे, नॉर्थ डायरेक्शनला वाली जी लाईन आहे ना, ज्याच्यापासून मला अँगल मेजर करायचं आहे, तर याला बोलतो मी मेरिडियन. याला काय बोलतो मी, मेरिडियन. आणि जो अँगल मेजर करायचा आहे त्या अँगलला बोलतो मी, समजा थिटा अँगल आहे तर त्याला बोलतो मी बेरिंग. त्याला काय बोलतो मी, बेरिंग. तर तुम्हाला कळतंय का की मेरिडियन आणि बेरिंग याच्यामधला फरक काय आहे, ते कळाला का सांगा. तो मेरिडियन म्हणजे लाईन. तो मेरिडियन काय आहे, मेरिडियन ही एक लाईन आहे ज्याच्यापासून आपण आपल्या मेन सर्वे लाईनचा अँगल मेजर करतो, त्याला बोलतो मेरिडियन. बरं, मग आता कोणता मेरिडियन असेल, तुम्ही जर का समजा होकायंत्र घेताय, तो कंपास घेताय, तो मॅग्नेटिक मेरिडियन म्हणतात. त्याला काय म्हणतात, तो ही जी नॉर्थ डायरेक्शन दिसते ना तुम्हाला, याला बोलतात मॅग्नेटिक मेरिडियन. याला बोलतात मॅग्नेटिक मेरिडियन. तो हे मॅग्नेटिक मेरिडियन पासून आपण अँगल मेजर करत आहोत आणि जो अँगल मेजर करतो त्याला बोलतो बेरिंग आणि याला बोलतो आपण मेरिडियन. जर या 2 कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील तर आपण पुढे जाऊया. डन आहे. सर परत एकदा सांगा. हा बरोबर हे लक्ष दे. हे बघा मी सांगतो. तर एकच मिनिट, कुठे गेलं हे बघा. नॉर्थ डायरेक्शन बघा,
तुमच्या लक्षामध्ये येईल की ग्राउंडवरची मेन सर्वे लाईन जी आहे ती मेन सर्वे लाईन मी ते कुठेतरी काढून ठेवली. ही मेन सर्वे लाईन आहे बघा. तो इथे मी कंपास ठेवली होती, इथे कंपास ठेवली आहे. ओके, ही कंपास ठेवली. ही माझी मेन सर्वे लाईन आहे, याचं नाव आहे ए, ही आहे बी. ओके, तर या मेन सर्वे लाईनचं मला आता अँगल मेजर करायचं आहे. पण कुठून बरं का? नॉर्थपासून. बघा, मग नॉर्थला दाखवणारी लाईन मी मार्क केली पिंक या कलरने. बघा, तो हे नॉर्थ दाखवतोय. बघा, ही नॉर्थ डायरेक्शन. ओके, तो नॉर्थ डायरेक्शन. तो सर्वे लाईन कोणती आहे? ए बी. या ए बी लाईनचं तुम्हाला काय करायचं आहे? अँगल मेजर करायचं आहे. कुठून? नॉर्थ. तो ही नॉर्थ डायरेक्शन बघा मी मार्क केलेली आहे ना रेड कलरने, ही नॉर्थ डायरेक्शन आहे. मग या नॉर्थ डायरेक्शन पासून जर का तुम्ही अँगल मेजर करत असणार सर्वे लाईनचा, तो येईल ना बघा किती अँगल मेजर करून घ्या. हे बघा 30, 60, 90 किती अँगल? 110 काहीतरी दिसतोय. तो 110 दिसतोय की नाही? बघा, हा 110 अँगल येतोय. तो तुमच्या लक्षामध्ये येईल की नॉर्थ पासून हा 110 अँगल येतोय. तो या अँगलला बोलतो आपण बेरिंग. जे अँगल तुम्ही मेजर करताय ना त्याला काय बोलतो आपण? बेरिंग. आणि ही जी लाईन आहे या लाईनला बोलतो आपण मेरिडियन. तो लाईनला काय बोलतो? मेरिडियन. आणि याला बोलतो आपण बेरिंग. कळतंय का? सांगा, कळालं का? यश बाळा, हे बघ, हे जे काही आहे ना याला काय बोलतो आपण? याला बोलतो मेरिडियन. तर जी नॉर्थ ज्याच्यापासून तुम्ही मेजर करतायत ना अँगल, त्याला बोलतो मी मेरिडियन. ठीक आहे, आणि जो अँगल मेजर मी केलाय ना त्याला बोलतो आपण बेरिंग. एवढं मी सांगितले, हे कन्सेप्ट सांगतोय कधीपासून. तो मेरिडियन इज अ लाईन. मेरिडियन इज अ लाईन फ्रॉम विच अँगल टू बी मेजर. याला बोलतो आपण मेरिडियन. आणि जो अँगल मेजर करतो त्याला बोलतो आपण बेरिंग. त्याला बोलतो आपण बेरिंग. इतकी बात जर तुमच्या लक्षात आली असेल तर आपण पुढे जाऊया. आणि जो हा मेरिडियन आहे याचं नाव काय आहे? मॅग्नेटिक मेरिडियन. आणि हा जो बेरिंग आहे याला बोलतात मॅग्नेटिक बेरिंग. तो मॅग्नेटिक बेरिंग, मॅग्नेटिक मेरिडियन या पद्धतीने ते आहे. तो तसे मेरिडियनचे 4 प्रकार पडतात आणि बेरिंगचे पण 4 प्रकार पडतात. ते तुम्हाला मी एक एक करून सांगून देतो. आता बघा, आता आपण बघणार आहेत मेरिडियनचे प्रकार आणि आता आपण बघणार आहोत बेरिंगचे प्रकार. तो मेरिडियनचे प्रकार आणि बेरिंगचे प्रकार पण तुम्हाला मी सांगून देतो. बघा बरं काय काय. तो बघा, तर आता आपल्या लक्षामध्ये काय येईल बरं का की मेरिडियन म्हणजे काय? मेरिडियन म्हणजे लाईन झाली ती कुठे करा? साऊथ. बघा, हा आहे नॉर्थ. हे बघा, ही नॉर्थ दिसतोय मला. हा नॉर्थ आहे. तो ही लाईन झाली. तो मेरिडियन जे असतात ते मेरिडियनचे आपल्याकडे 4 प्रकार पडतात. बघा, मेरिडियनचे आपल्याकडे किती प्रकार पडतात? मेरिडियनचे आपल्याकडे 4 प्रकार पडतात. कोणकोणते? तो 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे आपल्याकडे ट्रू मेरिडियन. पहिला प्रकार कोणता आहे? ट्रू मेरिडियन. ट्रू मेरिडियन. दुसरा प्रकार कोणता आहे? दुसरा प्रकार आहे मॅग्नेटिक मेरिडियन. तो मॅग्नेटिक मेरिडियन. मेरिडियन MERI मेरिडियन, मॅग्नेटिक मेरिडियन. ओके, तिसरा प्रकार कोणता आहे? ट्रू मेरिडियन, मॅग्नेटिक मेरिडियन. तिसरा प्रकार आहे आपल्याकडे आर्बिट्ररी. आर्बिट्ररी TRARY आर्बिट्ररी मेरिडियन. आणि चौथा आहे आपल्याकडे ग्रीड मेरिडियन. तो ग्रीड मेरिडियन. मेरिडियनची फिलिंग लक्षात घेऊन घ्या. तो अशा पद्धतीचे 4 प्रकार आहेत. तुम्हाला 4ही प्रकारावरती क्वेश्चन थिअरी विचारलेली आहे. बरं, मग ट्रू मेरिडियन म्हणजे काय? मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजे काय? आर्बिट्ररी मेरिडियन म्हणजे काय? आणि ग्रीड मेरिडियन म्हणजे काय? एक एक करून आपण आता बघूया. तो बघा बरं का, आता कोण जॉईन करतोय? हां, तो आता एक एक करून आता बघूया. तो सगळ्यात पहिला प्रकार जो आपल्याकडे आहे तो आहे आता ट्रू मेरिडियन. तो पहिला प्रकार तुम्हाला मेरिडियनचा सांगायचा आहे. ट्रू मेरिडियन. ट्रू मेरिडियन म्हणजे काय? ट्रू मेरिडियन कोणाला बोलतो? आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीचे 2 पोल असतात, नॉर्थ पोल, साऊथ पोल. ही समजा पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे. तो पृथ्वीचा वरचा जो पोल असतो याला नॉर्थ पोल बोलतो आणि डाऊनवर्ड जो पोल आहे याला आपण साऊथ पोल बोलतो. बरोबर की नाही? मग आता पृथ्वीच्या नॉर्थ आणि साऊथ पोलला जॉईंट करणाऱ्या ज्या इमॅजिनरी लाईन्स असतात का, यांना बोलतात ट्रू मेरिडियन. यांना काय बोलतात? ट्रू मेरिडियन. कळालं का ट्रू मेरिडियन म्हणजे काय? ट्रू मेरिडियन इट इज द लाईन विच जॉईन द ट्रू नॉर्थ अँड ट्रू साऊथ ऑफ द अर्थ. बघा, ट्रू मेरिडियनची डेफिनेशन कशी द्यायची? तो इट इज द लाईन, ही अशी लाईन आहे जी कोणाला जॉईन करते? इट इज द लाईन विच जॉईन द ट्रू नॉर्थ अँड ट्रू साऊथ, ट्रू नॉर्थ अँड ट्रू साऊथ ऑफ अर्थ. लक्षात आलं का? ट्रू मेरिडियन कळालं का सगळ्यांना? आपल्या पृथ्वीच्या नॉर्थ आणि साऊथ पोलला जॉईंट करणारी इमॅजिनरी लाईन्स म्हणजे ट्रू मेरिडियन. क्लिअर आहे ट्रू मेरिडियन सगळ्यांना? हा सर. चला, आता आपल्या मोबाईलमध्ये ही कंपास आहे. आपण कुठे गेलो? आपण पृथ्वीच्या बाहेर गेलो डायरेक्ट. तर पृथ्वीच्या बाहेर जाऊन हे नॉर्थ आणि साऊथ असं दाखवतोय, याचा अर्थ हे ट्रू मेरिडियन झाले. आता पृथ्वीवरती आपण इथं बसलेलो आहोत, आपल्याकडे हा मोबाईल आहे आणि याच्या मदतीने आपण काय करत आहोत बरं का? आता तो 2 नंबरचा जो प्रकार आहे आपल्याकडे त्याचं नाव आहे मॅग्नेटिक मेरिडियन. मॅग्नेटिक मेरिडियन कोणाला बोलतात बरं का? मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजे
मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजे अशी लाईन जी आपल्या कंपासमधली नॉर्थ आणि साऊथ दाखवते, ठीक आहे ना. इट इज द लाईन विच शोज नॉर्थ साऊथ डायरेक्शन इन कंपास. तो कंपास जे ना आपल्या कंपासमध्ये नॉर्थ डायरेक्शन दाखवणारी, तो पृथ्वीवरती असताना आपल्या हातात होकायंत्र जर का दिला असेल तर त्या होकायंत्रामध्ये नॉर्थ डायरेक्शन जी दिसायला भेटते ती नॉर्थ डायरेक्शन म्हणजे मॅग्नेटिक मेरिडियन. तो इट इज द लाईन, इट इज द लाईन it is the line which show, it is the line which show north direction, it is the line which show north direction, it is the line which show north direction in compass, it is the line which shows north direction in compass. कळालं का. तो कंपास मध्ये नॉर्थ डिरेक्शन दाखवणारी जी लाईन आहे तिला बोलतो आपण मॅग्नेटिक मेरिडियन. बोला, क्लिअर आहे का. राईट. तो मॅग्नेटिक मेरिडियन पण झाली. तिसरा आहे आपल्याकडे आर्बिट्ररी मेरिडियन. तो 3 नंबर आहे आर्बिट्ररी, एक मिनिट, आर्बिट्ररी मेरिडियन. ओके, आर्बिट्ररी मेरिडियन. आर्बिट्ररी मेरिडियन म्हणजे काय याला समजून सांगण्यासाठी बघा आता एक काम करतो आपण. आता समजा मी सर्वे ग्राउंडवरती होतो. हे बघा, हे ग्राउंड आहे. या ग्राउंडवरती हा मेन स्टेशन, 4 मेन स्टेशन आहे. तो ही सर्वे लाईन झाली, ही सर्वे लाईन झाली, ही सर्वे लाईन झाली, ही सर्वे लाईन झाली. आता मला ए आणि बी या सर्वे लाईनचा मला अँगल मेजर करायचा आहे. पण अँगल मेजर करण्यासाठी माझ्या हातात आता होकायंत्र नाही आहे, माझ्याकडे मोबाईल पण नाही, मोबाईल स्विच ऑफ झाला आहे, आणि होकायंत्र पण नाही आहे. तो मला आता नॉर्थ पासून अँगल मेजर करता येणार नाही. तो मी काय करतो, मी मानून घेतो की ही नॉर्थ डायरेक्शन आहे. बघा, मी असं मानून घेतो की ही नॉर्थ ती खरी नाही बरं का, खोटं आहे. तो एक मानून घेतोय आपण की ही नॉर्थ डायरेक्शन आहे. तो आपण जी जर एखादी डायरेक्शनला नॉर्थ मानून घेतो, अझूम करतो, तर या मेरिडियनला बोलतात आर्बिट्ररी मेरिडियन. कळालं का. अझूम मेरिडियन. सो इट इज द लाईन विच इज अझूम फॉर द सर्वे. तो मेरिडियन म्हणजे काय बरं का, लक्षात येते का. आर्बिट्ररी मेरिडियन म्हणजे अशी लाईन झाली जी ॲक्च्युअल नाही आहे, आपण मानून घेतलेली आहे. आलं का लक्षात. तो आर्बिट्ररी मेरिडियन इज अ अझूम लाईन असं म्हणा. इट इज द लाईन फ्रॉम विच, इट इज अझूम लाईन म्हणा. इट इज द assumed line from which angle to be measured, कळलं का. ही एक अझूम लाईन आहे ज्याच्यापासून आपण अँगल मेजर करत आहोत. आर्बिट्ररी मेरिडियन तुमच्या लक्षात आलं का. जेव्हा माझ्याकडे कंपास नसते तेव्हा नॉर्थ डायरेक्शन तुम्हाला दिसणारच नाही कुठून आहे, तर तुम्ही मानून घ्यायची बाबा ही नॉर्थ डायरेक्शन आहे. आलं लक्षात. त्याला बोलतात आर्बिट्ररी मेरिडियन. 1 नंबर ट्रू मेरिडियन, 2 नंबर मॅग्नेटिक मेरिडियन, 3 नंबर आर्बिट्ररी मेरिडियन. कळले का 3 प्रकार सांगा. हो सर. चला पुढचं काय, आता हे 3 झाले. चौथा जो प्रकार आहे आपल्याकडे, आता ग्रीड मेरिडियन. 4 नंबरचा जो प्रकार आहे आपल्याकडे त्याचं नाव आहे ग्रीड मेरिडियन. बरं, आता ग्रीड मेरिडियन म्हणजे काय बरं का बघूया आपण. ग्रीड मेरिडियन म्हणजे काय बघूया. तो ग्रीड मेरिडियन जे असते त्याला कोणाला बोल. आता बघा, भारताचा नकाशा जेव्हा मला बनवायचा आहे, तो भारताचा नकाशा बनवण्यासाठी मला काय करावं लागत असतं. हां, तो भारताचा नकाशा जेव्हा तुम्हाला बनवायचा असेल, ही पृथ्वी, ठीक आहे, ही पृथ्वी. तो माझ्या लक्षात काय येते की हे नॉर्थ आहे आणि हे साऊथ आहे. नॉर्थ आणि साऊथला जॉईंट करणारी ज्या लाईन असतात याला बोलतो आपण ट्रू मेरिडियन. याला काय बोलतो आपण तो हे ट्रू मेरिडियन आहे. आता विचार करा, तुमच्या लक्षामध्ये काय येईल की इथे समजा इथे भारत देश आहे, इथे कुठेतरी बघा. हा जो आहे ना, मी एक कलर दाखवतो तुम्हाला, पिंक कलर घेतला. हा बघा पिंक कलर दिसतोय का इथे. हां, तो इथे भारत आहे. आता या भारताचा जर का समजा तुम्हाला सर्वे करायचा असेल, विमानाने सर्वे करायचा असेल, तर तुम्ही काय म्हणणार की इथे मेरिडियन दिसायला पाहिजे होती. पण आपण जेव्हा सर्वे करायला येतोय, इमॅजिनरी लाईन जेव्हा बघतोय, तो मला अशा लक्षामध्ये येतंय की जिथे हा डॉट आहे तिथे ट्रू मेरिडियन दिसत नाही. त्याच्यावरती ट्रू मेरिडियन आहे का. जिथे गुलाबी कलरचा टिपका आहे त्याच्या डोक्यावरती ट्रू मेरिडियन नाही आहे. बरोबर. याचा अर्थ असा आहे की ट्रू मेरिडियन नाही आहे. तर मग ट्रू मेरिडियनला पॅरलल मला काय करावं लागेल, ट्रू मेरिडियनला पॅरलल मला एक लाईन मार्क करावी लागेल. त्या ट्रू मेरिडियनला पॅरलल जी पण तुम्ही लाईन मार्क करतात याला बोलतात ग्रीड मेरिडियन. याला काय बोलतो, ग्रीड मेरिडियन. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला ट्रू मेरिडियन दिसायला भेटत नाहीये, मी जिथं बसलेलो आहे माझ्या डोक्यावरून एक इमॅजिनरी लाईन गेलेली बघा, माझ्या डोक्यावरून किंवा माझ्या साईडने नॉर्थ आणि साऊथला जॉईंट करणारी एखादी इमॅजिनरी लाईन जात असेल, हा डेटा कोणाकडे आहे, सर्वे डिपार्टमेंटवाल्यांकडे आहे. तो सर्वे डिपार्टमेंटवाल्यांकडे डेटा होता. माझ्या लक्षात आलं की नॉर्थ आणि साऊथला जोडणारी ही हिरवी लाईन
लाईन जी होती ही ट्रू मेरिडियन होती. परंतु ज्या ठिकाणी आपण सर्वे करायला गेलो आपल्या वरती किंवा या डॉटच्या वरती ट्रू मेरिडियन न होता, मग त्याला पॅरलल आपण काय केला, एक लाईन मार्क केली, याला बोलतात ग्रीड मेरिडियन. कळालं का? ट्रू मेरिडियन जी असते त्या ट्रू मेरिडियनला लक्षात, मी विचार करतो बघा, आपण भारताचा सर्वे करायला गेलो, भारताचा सर्वे करण्यासाठी विमानाने आपण जातोय. आता माझ्याकडे सर्वे डिपार्टमेंटवाल्यांनी डेटा दिलेला आहे. तो डेटा काय दिलाय, त्यांनी मला काय केलं माहिती आहे का, मला लॅटिट्यूड आणि हे देतात ते लॉन्जिट्यूड. बघा तो ही पृथ्वी आहे, उभ्या रेषा आणि आडव्या रेषा जे आहेत ना याचा डेटा माझ्याकडे असतो बघा, ठीक आहे ना. तो या पद्धतीने रेषा आहेत. आता तुम्हाला हा जो डॉट आहे ना या डॉटचा सर्वे करायचा आहे, पण या डॉटच्या ठिकाणी काय ट्रू मेरिडियन गेलेली आहे का बघा ना, चेक करा ना. हा नॉर्थ आहे, हा साऊथ आहे. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल की सर इथून जे ना तुम्ही जिथे रेष मार्क, जसं की बघा हा एक लय हा पॉईंट गेला, हा पण गेला, पण तुमच्या लक्षामध्ये येईल की जिथे डॉट आहे ना इथून ट्रू मेरिडियन गेलेली नाही आहे. लक्षात येते का? तो जो डेटा माझ्याकडे अवेलेबल आहे त्याच्यावरून माझ्या असं लक्षात येतं आहे की नॉर्थ आणि साऊथला जॉईन करणारी जी ट्रू मेरिडियन आहे ती या पॉईंटवरून गेलेली नाही आहे. बरं मग इथून गेलेली नाही, याचा तर सर्वे करायचा आहे. आता मग काय करणार, तो ट्रू मेरिडियनला पॅरलल मला काय करावं लागेल, एक लाईन मार्क करावं लागेल, अझूम करावं लागेल, आणि याला बोलतो मी ग्रीड मेरिडियन. मग ग्रीड मेरिडियन म्हणजे काय बरं का, इट इज द लाईन which is parallel to true meridian. तो ट्रू मेरिडियनला पॅरलल असणारी जी लाईन असते तिला काय बोलतो आपण, तिला बोलून देतो आपण ग्रीड मेरिडियन. तो ग्रीड मेरिडियन बद्दल कळाला का? एक नंबर ट्रू मेरिडियन, तो पृथ्वीच्या ट्रू नॉर्थ आणि साऊथला जॉईंट करणारी जी इमॅजिनरी लाईन असते त्याला बोलतो आपण ट्रू मेरिडियन. 2 नंबर काय होतं आपल्याकडे, मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजे काय, आपल्याकडे असणारी जी कंपास असते त्या कंपासमध्ये नॉर्थ डायरेक्शन दाखवणारी जी लाईन असते तिला बोलतो आपण मॅग्नेटिक मेरिडियन. 3 नंबर असते आर्बिट्ररी मेरिडियन. जेव्हा आपण एखाद्या पॉईंटचा सर्वे करायला जातोय किंवा एखाद्या मेन सर्वे लाईनचा सर्वे करायला जातोय तेव्हा त्याचा अँगल मेजर करायचा असेल तर नॉर्थ डायरेक्शन पासून मेजर करायला पाहिजे होता, पण नॉर्थ डायरेक्शन आपल्याला दिसत नाहीये. तो एखाद्या डायरेक्शनला नॉर्थ मानून घ्यायची आणि त्याच्यापासून अँगल मेजर करायचा. ती जी मानलेली लाईन असते तिला बोलतो आपण आर्बिट्ररी मेरिडियन. आणि नंतर काय, ट्रू मेरिडियनला पॅरलल जी लाईन असते तिला बोलतो ग्रीड मेरिडियन. कळतंय का? हो. चला पुढची कन्सेप्ट आपल्याकडे आता बेरिंग. आता बेरिंग कोणाला बोलतात, बेरिंग म्हणजे अँगल आहे. तो मेरिडियन जशी लाईन होती, बेरिंग काय असतो, तो बेरिंग एक अँगल असतो. बेरिंग काय आहे, अँगल आहे. तो अँगल कोणाचा, मेन सर्वे लाईनचा. तो मेन सर्वे लाईनचा अँगल मेजर करायचा आहे कुठून, नॉर्थ पासून मेजर करायचा आहे. तर आता बघा बेरिंग ज्या प्रकारे मेरिडियन 4 प्रकार आहेत त्याच प्रकारे बेरिंग पण 4 प्रकार आहेत. तो 4 प्रकार कोणते, पहिला प्रकार आहे आपल्याकडे ट्रू बेरिंग. ट्रू बेरिंग कोणाला बोलतात, तो ट्रू बेरिंग कोणाला बोलत असतो आपण, इट इज द अँगल विच इज मेजर फ्रॉम ट्रू मेरिडियन. तो काय बोलणार आपण, इट इज द अँगल, हा अँगल आहे, इट इज द अँगल विच इज मेजर फ्रॉम, इट इज द अँगल विच इज मेजर्ड फ्रॉम, कुठून मेजर करतो आपण, ट्रू मेरिडियन पासून. तर तुम्ही ट्रू मेरिडियनची स्पेलिंग लक्षात घेऊन घ्या. तो इट इज द अँगल विच इज मेजर्ड फ्रॉम द ट्रू मेरिडियन इज कॉल्ड ॲज अ ट्रू बेरिंग. तो ट्रू बेरिंगचा मिनिंग कळाला का? ट्रू बेरिंग म्हणजे काय, हा एक अँगल आहे. कुठून मेजर करताय तर लक्षात घ्या, जे पण आपली ट्रू मेरिडियन आहे तर ट्रू मेरिडियन पासून जो अँगल मेजर करतो आपण त्याला बोलतात ट्रू बेरिंग. बोला कळतंय का सांगा, ट्रू बेरिंग कळाली? हा अँगल आहे, इट इज द अँगल मेजर फ्रॉम द ट्रू मेरिडियन. 2 नंबरचा आपल्याकडे कन्सेप्ट आहे दुसरा प्रकार बेरिंगचा. तो बेरिंगचा दुसरा प्रकार आपल्याकडे येतो ज्याचं नाव आहे, दुसरा प्रकार आपल्याकडे आहे ट्रू बेरिंग नंतर मॅग्नेटिक बेरिंग. मॅग्नेटिक बेरिंग कोणाला बोलतात, तो मॅग्नेटिक बेरिंग म्हणजे हा पण एक अँगल झाला. तो इट इज द अँगल विच इज मेजर्ड फ्रॉम द मॅग्नेटिक मेरिडियन. इट इज द अँगल विच इज मेजर्ड फ्रॉम, इट इज द अँगल विच इज मेजर्ड फ्रॉम द मॅग्नेटिक मेरिडियन. तो मॅग्नेटिक मेरिडियन पासून मेजर गेलेला जो अँगल आहे त्याला बोलतात मॅग्नेटिक बेरिंग. तो दुसरा पण झाला. तिसरा कोणता आहे आपल्याकडे आता, तो तिसरा जो आहे त्याला बोलतो आपण आर्बिट्ररी बेरिंग. 3 नंबर काय, आर्बिट्ररी बेरिंग कोणाला बोलतात बरं का, तो इट इज द अँगल आर्बिट्ररी बेरिंग म्हणजे इट इज द अँगल विच इज मेजर्ड फ्रॉम
विच इज मेजर्ड फ्रॉम आर्बिट्ररी मेरिडियन, मेजर्ड फ्रॉम आर्बिट्ररी मेरिडियन. तो आर्बिट्ररी मेरिडियन पासून जो अँगल मेजर करतात त्याला आर्बिट्ररी बेरिंग म्हणून देतात. ओके. आणि लास्ट आहे तुमच्याकडे आता ग्रीड मेरिडियन, सॉरी ग्रीड बेरिंग. 4 नंबर काय तो ग्रीड बेरिंग. आता ग्रीड बेरिंग कोणाला बोलतात बरं का? सेम आहे, ग्रीड मेरिडियन पासून जो अँगल मेजर करताय, सो इट इज द अँगल measured from ग्रीड मेरिडियन. बोला, लक्षात आलं का? ग्रीड मेरिडियन. तो ग्रीड मेरिडियन पासून जो अँगल मेजर केला जातो त्याला बोलतात ग्रीड बेरिंग. तो तुम्हाला याच्यावरती थेरी प्रश्न येणार, व्यवस्थित मन लावून लक्षात. काय काय शिकले? मेरिडियन म्हणजे काय, बेरिंग म्हणजे काय, मेरिडियनचे प्रकार, बेरिंगचे प्रकार. कंपास सर्वेमध्ये या 4-5 टर्म तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात. इथपर्यंत डाऊट आहे का सांगा? नाही सर. ओके. चला, आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे डिझिग्नेशन ऑफ बेरिंग. आता आपल्याला बेरिंगला जे ना मोस्ट म्हणजे मला मेन सर्वे लाईनचा अँगल मेजर करायचा आहे, आणि अँगल मेजर करण्याच्या माझ्याकडे 2 तरीके आहेत, 2 पद्धती आहेत. तर 2 पद्धतीने तुम्ही अँगल मेजर करू शकता त्या सर्वे लाईनचा. जी पण आपल्याकडे मेन सर्वे लाईन आहे त्या मेन सर्वे लाईनचा आपण अँगल 2 पद्धतीने मेजर करू शकतो. ठीक आहे. कोणत्या 2 पद्धती आहेत त्या बघा. आता तो आपल्याला आता काय करायचं आहे, आपल्याला अँगल मेजर करायचा आहे. ठीक आहे. एकच मिनटं, मला सगळ्या पहिले ना थेरी सांगून देतो मी, मग आपण गणित घेऊन टाकू. चलो, तो टॉपिकचं नाव काय? आता पुढच्या टॉपिकचं नाव आहे आपल्याकडे आता डिझिग्नेशन ऑफ बेरिंग. याचा अर्थ बेरिंग जे आहे अँगल मेजर करण्याच्या पद्धती. तो डिझिग्नेशन ऑफ बेरिंग जे आहेत, बेरिंग मेजर करण्याच्या आपल्याकडे 2 पद्धती आहेत. कोणकोणते? 1 नंबर आहे आपल्याकडे आता होल सर्कल बेरिंग, WC, होल सर्कल बेरिंग. तो होल सर्कल बेरिंग हा पहिला प्रकार झाला आपल्याकडे. याला बोलतो आपण WCB, होल सर्कल बेरिंग. दुसरा प्रकार कोणता आहे आपल्याकडे? दुसरा प्रकार आहे क्वाड्रंटल बेरिंग. तो दुसरा प्रकार आहे आपल्याकडे क्वाड्रंटल बेरिंगलाच बोलतो आपण रिड्यूस बेरिंग. क्वाड्रंटल बेरिंग याला बोलतो आपण रिड्यूस बेरिंग. RB पण दाखवतो. तो रिड्यूस बेरिंग शब्द बघा असा, रिड्यूस्ड बेरिंग. तो सांगायचं तात्पर्य कळत आहे का? जर तुम्हाला मेन सर्वे लाईनचा अँगल मेजर करायचा असेल, बेरिंग मेजर करायची असेल, तर त्याच्या 2 पद्धती आहेत. होल सर्कल बेरिंग WCB, आणि दुसरा आहे क्वाड्रंटल बेरिंग, ज्याला बोलतो आपण रिड्यूस बेरिंग. त्या 2 पद्धतीने तुम्हाला मेन सर्वे लाईनचा अँगल मेजर करता येतो. बरं, ठीक आहे. आता पहिले उचलू आपण. आता पहिले बघूया होल सर्कल बेरिंग. तो काय बघा आता होल सर्कल बेरिंग बद्दल. होल सर्कल बेरिंगसाठी आपण काय करणार आहे बघा. होल सर्कल बेरिंग म्हणजे काय? जसं की आता एक एरिया आहे, हा एरिया आहे, राईट. इथे हा मेन स्टेशन आहेत. मेन स्टेशन 4 घेतले. तो ही मेन सर्वे लाईन आहे. ही मेन सर्वे लाईन दाखवली. आता या मेन सर्वे लाईनचा मला अँगल मेजर करायचा आहे, आणि माझ्या लक्षात काय आलं बघा. तुम्ही आता ना याच्यावर बघून घ्या. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल की तुम्ही जे आहे ना इथे जर काय बघा बघायला गेला तर नॉर्थ डायरेक्शन बघा, ही दिसते की नाही नॉर्थ. हे नॉर्थ आहे. तो नॉर्थ. तर नॉर्थ पासून जर का समजा घड्याळाच्या दिशेने जर का सर्वे लाईनचा अँगल मेजर करत असणार तर त्याला बोलतो काय? होल सर्कल बेरिंग. कळतंय का काय बोलतोय मी? नॉर्थ पासून घड्याळाच्या दिशेने मेन सर्वे लाईनचा मेजर गेलेला जो अँगल आहे, जेवढा अँगल येईल त्याला बोलतो आपण होल सर्कल बेरिंग. मी आकृती नवीन काढून दाखवतो बघा वाटल्यास तर. बघा, तो हा सेंटर होता असं कन्सिडर करून टाकलं मी. तो हा नॉर्थ होता. त्या नॉर्थ पासून या मेन सर्वे लाईनचा जो अँगल मेजर करताय, जसं की आपल्या उदाहरणामध्ये किती आलाय हे बघा. हा इथून मेजर करतो. मी इथून हा 0, हा 30, बघा हा 30, हा 60, हा नंतर ईस्ट येऊन गेला, हा 120, हा 150, हा साऊथ आहे. ठीक आहे. आणि या पुढे या पद्धतीने हा 210 मला दिसायला भेटतोय. याचा अर्थ अँगल किती आला मेन सर्वे लाईनचा? तो 210 डिग्री. कळतंय का? तो होल सर्कल बेरिंग कोणाला बोलतात? नॉर्थ पासून घड्याळाच्या दिशेमध्येच फक्त. नेहमी कुठून मेजर करणार? नॉर्थ पासूनच मेजर करणार. घड्याळाच्या कोणत्या दिशेमध्ये? तो घड्याळाच्या कोणत्या दिशेमध्ये मेजर करायचे तुम्हाला? घड्याळाच्या दिशेमध्ये. तो घड्याळाच्या दिशेमध्ये आपल्याला मेजर करायचं आहे, आणि नेहमी नॉर्थ पासूनच मेजर करायचं आहे. जो अँगल निघून येईल ती होल सर्कल बेरिंग असते. तो फॉर एक्झाम्पल आता बघून घेऊ. बघा, समजा हे बघा. आता मी एक उदाहरण देतो तुम्हाला इथून. हे बघा, आता
तर माझ्या लक्षामध्ये काय येते की समजा हा आहे नॉर्थ, हा आहे साऊथ, हा आहे ईस्ट, हा आहे वेस्ट. या पद्धतीने आपलं हे असतं बघा. डायरेक्शन कसे दाखवतो, टॉपला नॉर्थ, बॉटमला साऊथ, ईस्ट वेस्ट या पद्धतीने डायरेक्शन दाखवतो. आणि मी येलो कलरने मेन सर्वे लाईन दाखवलेली. समजा सर्वे लाईन इथे आली तर तुम्ही मला सांगा, तुमच्या लक्षामध्ये येईल की सर जिथून नॉर्थ आहे तिथे 0 अँगल राहील ना, बरोबर की नाही. ईस्टला किती राहील, 90 डिग्री राहील, बरोबर. साऊथला किती राहील, 180 डिग्री राहील, कळतंय का. नंतर डब्ल्यू म्हणजे वेस्टला किती राहील, 270 डिग्री. आणि पुन्हा नॉर्थला किती राहील, 360 डिग्री राहील. समजते की नाही तुम्हाला, राईट. तर आता मला जर का समजा या पिंक कलरची जी लाईन घेतलेली आहे मी, याचं जर का मला हे बघा ही लाईन जी घेतलेली ही वाली, तर याचं जर का मला आता काय करायचं आहे, याचा मला अँगल मेजर करायचा आहे. कसा मेजर करणार सांगा आता. तो काय सिंपल आहे, नॉर्थपासून मेजर करा सर. इथून हे झालं किती, हे 90 आणि हे किती येईल. मग आता तुम्ही काय सांगणार सर, 90 आणि 180च्या मध्ये काहीतरी अँगल असेल. तुम्ही मी मानला समजा किती आला, तो आला 150 डिग्री. आलं का लक्षात, 150 डिग्री. बोला कळतंय का नाही, 150 डिग्री कळालं का. ओके. समजा दुसरी एक मेन सर्वे दुसरी लाईन घेतली मी, दुसरी लाईन घेतली समजा पिंक कलरने दाखवतो किंवा या ब्ल्यू कलरने दाखवतो. हे बघा या ठिकाणी मी दाखवली मेन सर्वे लाईन. तो याचा अँगल किती असू शकतो बरं का. आता जर का आपण बघायला गेलो, इथून जर का मेजर करायला गेलो तर काय होईल बघा. तर या नॉर्थपासून 90 हे किती झाले 180 आणि इथपर्यंत जर अँगल मेजर केला बाळांनो, तर 180 आणि 270च्या मध्ये राहील. तो 180 आणि 270च्या मध्ये हा अँगल राहील, जो की अँगल किती असू शकतो. समजा मी मानून घेतो 220 डिग्री. आपण एक अजून करतोय, मग त्यांच्यामध्ये ती व्हॅल्यू राहणार. आलं लक्षामध्ये. तिसरी मी मेन सर्वे लाईन दाखवायचा ट्राय करतो. तुम्हाला बघा, तो ब्लॅक कलर नको, व्हाईट कलर दाखवतोय बघा. तो एक मेन सर्वे लाईन घेतली मी. सांगा बरं का याचा अँगल किती येईल. मग तुम्ही काय म्हणणार की सर हे बघा इथून 0, 90, 180, 270 आणि हे किती 270 आणि 360 याच्यामध्ये तो अँगल येईल. तो मग तो अँगल किती येईल बघा. आता तुम्ही काही पण व्हॅल्यू म्हणजे तसं द्यायचं नसतं, काही पण व्हॅल्यू मी तुम्हाला एक सांगतोय. आपल्याकडे कंपास नाही सध्या, त्यामुळे तो ही व्हॅल्यू किती येऊन जाईल. तर ही व्हॅल्यू जर आपण आता बघायला गेलो ती व्हॅल्यू येऊन जाईल समजा 270 आणि 360च्या मध्ये मी मानून घेतो 310. आलं का लक्षात. तर या पद्धतीने तो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला सर्वे लाईनचा अँगल मेजर करावा लागतो. त्याच्या दोन पद्धती असतात, होल सर्कल बेरिंग, क्वाड्रंटल बेरिंग. क्वाड्रंटल बेरिंगलाच रिड्यूस बेरिंग बोलतात. ओके. त्याच्यापैकी पहिली पद्धत बघतोय होल सर्कल बेरिंग. होल सर्कल बेरिंगमध्ये अँगल कसा मेजर करतात, सर्वे लाईनचा नॉर्थ पासून मेजर करतात आणि घड्याळाच्या दिशेमध्ये मेजर करतात. तो होल सर्कल बेरिंग बद्दल कोणाला डाऊट आहे का, बोला. क्लिअर आहे का. हा सर. ओके. चलो आता आपण काय करणार आहोत, होल सर्कल बेरिंग जर कळाली असेल तर आता आपण क्वाड्रंटल बेरिंग बघूया. तो क्वाड्रंटल बेरिंग बघूया. तो 2 नंबर आता काय क्वाड्रंटल बेरिंग. मग तुम्हाला जर का कोणी विचारलं की होल सर्कल बेरिंगची डेफिनेशन द्या, तो देता येईल ना. कसं लिहायचं, होल सर्कल बेरिंग म्हणजे काय, इट इज द बेरिंग. काय म्हणायचं, इट इज द बेरिंग. बेरिंग म्हणजे अँगल. इट इज द बेरिंग मेजर्ड फ्रॉम. इट इज द बेरिंग मेजर्ड फ्रॉम. कुणापासून मेजर करतात, इट इज द बेरिंग मेजर्ड फ्रॉम द मॅग्नेटिक नॉर्थ. कशापासून मेजर करतात, कंपास मधला जो नॉर्थ आहे ज्याला बोलतात मॅग्नेटिक नॉर्थ. तर मॅग्नेटिक नॉर्थ इन क्लॉकवाईज डिरेक्शन ओनली. इन क्लॉकवाईज डिरेक्शन. तर याला बोलतात होल सर्कल बेरिंग. त्याची डेफिनेशन पण विचारली बाळांनो, 5 मार्कामध्ये विचारतात. तर या पद्धतीने लिहून टाकायचं, इट इज द बेरिंग विच इज मेजर फ्रॉम द मॅग्नेटिक नॉर्थ इन क्लॉकवाईज डिरेक्शन. विच इज मेजर फ्रॉम द मॅग्नेटिक नॉर्थ इन क्लॉकवाईज डिरेक्शन. तो झालं WCB, होल सर्कल बेरिंग. आता दुसरा जो गोष्ट मला सांगायची तुम्हाला ती कोणती आपल्याकडे, तो सेकंड ऑफ द मेथड इज व्हॉट, रिड्यूस बेरिंग. ज्याला बोलतो आपण आता क्वाड्रंटल बेरिंग. तो क्वाड्रंटल बेरिंग ज्याला बोलतो आपण काय, ज्याला बोलतो आपण रिड्यूस बेरिंग, RB. क्वाड्रंटल बेरिंग किंवा रिड्यूस बेरिंग बद्दल आता आपण बघणार. काय असतं बरं का क्वाड्रंटल बेरिंग किंवा रिड्यूस बेरिंग काय असते लक्षात घ्या. तो क्वाड्रंटल बेरिंग किंवा रिड्यूस बेरिंग कोणाला बोलतो, इट इज द बेरिंग मेजर्ड फ्रॉम नॉर्थ ऑर साऊथ इन क्लॉकवाईज ऑर इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे बघा तुमच्या लक्षामध्ये काय येईल बघा, हा नॉर्थ आहे, हा साऊथ आहे, हे ईस्ट आहे, हे वेस्ट आहे. ओके. तो नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट या पद्धतीने मला काय दिसायला भेटतंय, या पद्धतीने आपले डायरेक्शन असतात समजा. ओके. हां. तो आता मला एक सर्वे लाईन दिलेली आहे. ही सर्वे लाईन समजा इथे कुठेतरी, हे बघा इथे. ओके. आता तुम्ही मला सांगा
तो मला एक सांगा, मला आता क्वाड्रंटल बेरिंग किंवा रिड्यूस बेरिंग मेजर करायची. तो क्वाड्रंटल बेरिंग किंवा रिड्यूस बेरिंग कुठून मेजर करतात? तो एक तर नॉर्थपासून मेजर करतात, एक तर साऊथपासून मेजर करतात बाळांनो. तो एक तर नॉर्थपासून मेजर करतात किंवा साऊथपासून. मग तुम्ही मला सांगा, हा साऊथकडे झुकलेला आहे, ही जी रेड कलरची सर्वे लाईन आहे ही कोणत्या डायरेक्शनकडे? साऊथकडे आहे ना ती. तो याचा अर्थ मी साऊथकडून मेजर करणार, कारण मला सोबत इथून जाईल. मग साऊथपासून तुम्ही मेजर करणार, म्हणजे साऊथला 0 पकडणार आणि इथून घड्याळाच्या उलट्या दिशेने मेजर करणार. मग इथून तुमच्या लक्षात काय येते की क्वाड्रंटल बेरिंग किंवा रिड्यूस बेरिंग नॉर्थ किंवा साऊथ पासून मेजर करतात, जिकडून सोपं जाईल तिथून करतात. पण ईस्ट आणि वेस्ट कडून करत नाही बरं का. ईस्ट आणि वेस्ट कडून करत नाही बाळांनो. कुठून? एक तर नॉर्थ किंवा साऊथ कडून. बरं, आणि दुसरी अट काय? घड्याळाच्या दिशेने पण अँगल मेजर करू शकतो, घड्याळाच्या उलट्या दिशेने पण अँगल मेजर करू शकतो. मग आता हे अँगल किती येतोय? हे अँगल किती आहे बघा ना. तुम्ही साऊथला जर 0 मानताय, तो अँगल किती येऊ शकतो? हा 50 डिग्री आला समजा, मी घेतला 50. आलं का लक्षात? बरं, मग आता याला लिहिण्याचा तरीका कसा आहे? होल सर्कल बेरिंगमध्ये डायरेक्टली अँगल लिहून टाकतात, पण क्वाड्रंटल बेरिंग किंवा रिड्यूस बेरिंग लिहिण्याचा तरीका आहे कसा? साऊथपासून सुरुवात केली तो साऊथ, अँगल किती आला? 50 डिग्री. कोणाकडे जात होते? इकडून इकडे चालले ना, तो ईस्ट. आलं का लक्षात? साऊथ 50 डिग्री ईस्ट असं लिहावं लागेल आता तुम्हाला. साऊथ 50 डिग्री ईस्ट असं लिहावं लागेल आता तुम्हाला. कळतंय का? सर परत एकदा सांगा ना. हे बघा, मी तुम्हाला परत उदाहरण सांगतोय बघा. इथून हे बघा, हा काय आहे? नॉर्थ. हा काय आहे? साऊथ. हे काय आहे? ईस्ट. हे काय आहे? वेस्ट. ओके की नाही? या डायरेक्शन झाल्या आपल्या. आणि इथे कुठेतरी हा ओ पॉईंट आहे आणि ओ ए ही सर्वे लाईन आहे. याचा अभ्यास करतोय ओ ए सर्वे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो की बाळांनो, होल सर्कल बेरिंग जर तुम्हाला मेजर करायची असली असती, होल सर्कल बेरिंग, तर तुम्ही काय म्हणता? सर नॉर्थपासून सुरुवात केलं असतं घड्याळाच्या दिशेने, हा अँगल जो आला असता तो होल सर्कल बेरिंग राहिली असती. इथपर्यंत क्लिअर आहे का? नॉर्थपासून मेजर केला असता, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. आता मला दुसऱ्या पद्धतीने अँगल मेजर करायचं आहे. मला क्वाड्रंटल बेरिंग किंवा रिड्यूस बेरिंग मेजर करायचे. क्वाड्रंटल बेरिंग किंवा रिड्यूस बेरिंग नॉर्थ किंवा साऊथपासून मेजर करतात. तो कुठून मेजर करणार? जिकडून सोपं जाईल तिकडून मेजर करणार. तुमची सर्वे लाईन साऊथकडे आहे ना बाळांनो. हे काय साऊथचा झोन आहे ना, हे की नाही? डाऊनवर्ड जर का असेल तो इकडच्या बाजूला आहे ना, तुम्ही तो साऊथच्या साईडला आहेत तुम्ही. याचा अर्थ तुम्ही साऊथपासून मेजर करायला पाहिजे. आणि घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या उलट्या दिशेने पण मेजर करतात, तर तुम्ही असं मेजर करा ना. कळालं का? तर ही जी आपली सर्वे लाईन होती, हिचा अँगल मी मेजर करतोय, पण मी साऊथकडून करतोय. आणि घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या उलट्या दिशेने आपण क्वाड्रंटल बेरिंग मेजर करू शकतो. तर हे अँगल किती येईल? जर तुम्ही साऊथपासून मेजर करायला सुरुवात केली तर 0 आणि 90च्या मध्ये येईल. याचा अर्थ मी समजा 50 किंवा 60 डिग्री घेतला, तसं ॲक्च्युअल जे येईल ते वेगळं येईल, पण मी एक मानतोय की 60 डिग्री आली बाबा. आलं का लक्षात? बरं, मग आली. आता याला रिप्रेझेंट कसं करतात? याला रिप्रेझेंट साऊथपासून सुरुवात केली तो साऊथ, अँगल किती आला? 60 डिग्री. आणि जातात कुठे तुम्ही? ईस्टकडे, तो ईस्ट. दुसरं उदाहरण घेतो अजून. समजतंय काय? बेसिक लेवलला बघा. परत दुसरं उदाहरण घेतो. समज, तो आपल्या लक्षामध्ये काय येईल आता बघा. हा काय आहे? हा नॉर्थ आहे. हा काय आहे? हा साऊथ आहे. हा काय आहे? हा ईस्ट आहे. आणि हा काय? हा वेस्ट आहे. या पद्धतीने आपल्याला डायरेक्शन दिलेलं आहे. आणि सर्वे लाईन इथे कुठेतरी आली बाबा. ही सर्वे लाईन आली. आता तुम्ही मला सांगा, सर्वे लाईन जर का इकडे असेल तर मी मेजर करायला नॉर्थपासून सुरुवात करू का? मला क्वाड्रंटल बेरिंग मेजर करायची आहे, होल सर्कल बेरिंग मेजर करायची राहिली असती, तर मी काय केलं असतं? मी नॉर्थपासून घड्याळाच्या दिशेने अँगल मेजर केला असता. हा जेवढा आला असता ती माझी होल सर्कल बेरिंग झाली असती. आता मला सांगा, हा जो काही ओ आणि बी ही सर्वे लाईन आहे, याचा मला क्वाड्रंटल बेरिंग मेजर करायची. मी साऊथपासून मेजर करू का नॉर्थपासून? साऊथपासून. आलं का लक्षात? तो साऊथपासून आपल्याला जवळ पडणार आहे त्या डायरेक्शनमध्ये. मग साऊथला 0 पकडून जर का याचा अँगल मी मेजर केला बाळांनो, तर नक्कीच हा 0 ते 90 मध्ये येणार आहे. किती आला? समजा आला, जर तरची बात करू 40 डिग्री. तो 40 डिग्री जर आला तर याला रिप्रेझेंट कसं करणार? साऊथ 40 डिग्री वेस्ट. वेस्ट का बरं? कारण वेस्टकडे चाललो ना मी. साऊथ 40 डिग्री वेस्ट. आलं का लक्षात? चला घ्या. आता तिसरं उदाहरण लक्षात घेतो. हे बघा, आणि याच्यावरती तुम्हाला 5 मार्काचं गणित विचारतात कन्वर्जनचं. आता ते गणित सोडवणार आपण. ठीक आहे. तर पहिले ते बघा, डायरेक्शन बघून घ्या. हा आहे नॉर्थ, हा आहे साऊथ, हा आहे ईस्ट, हा आहे वेस्ट. ओके. आणि इथं आपल्याला आता दिलेली समजा ही एक मेन सर्वे लाईन देऊन टाकली. ही सर्वे लाईन आहे बाबा. तो ही सर्वे लाईन आहे. तो आता याचं जर का होल सर्कल बेरिंग मेजर करायची राहिली असती, तर नॉर्थपासून घड्याळाच्या दिशेमध्ये मेजर केलं असतं, जे की 270 किंवा 360 मध्ये काही ना काही व्हॅल्यू आली असती. ओके. तो होल सर्कल बेरिंग. पण बाळांनो, मला आता याचा क्वाड्रंटल बेरिंग मेजर करायचे. तो क्वाड्रंटल बेरिंग मेजर करायचे असेल तर सांगा बरं, कुठून मेजर करू मी?
नॉर्थ पासून. नॉर्थ पासून आलं, तो नॉर्थ पासून मेजर करणार, हे नॉर्थ पासून मेजर करतोय बरोबर. आणि हा अँगल जर तरची बात करू, हा अँगल आला समजा 30 डिग्री, तो 30 डिग्री येतोय, तर दाखवण्याचा तरीका काय झाला, नॉर्थ 30 डिग्री आणि जात आहे कोणाकडं, वेस्टकडे जात आहे, तो वेस्ट. समजलं की नाही, नॉर्थ 30 डिग्री वेस्ट, नॉर्थ 30 डिग्री वेस्ट. आलं लक्षामध्ये. बरं, अजून एक उदाहरण लक्षामध्ये घेऊन टाका, म्हणजे चारही क्वाड्रंट क्लिअर होऊन जातील. कसे, हे बघा, तो नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट आणि इथे कुठेतरी जे ना, इथे कुठेतरी सर्वे लाईन आली. आता तुम्हाला क्वाड्रंटल बेरिंग मेजर करायची असेल तर सांगा बरं का, होल सर्कल बेरिंग मेजर केली असती, तिथे आली असती काहीतरी, आली समजा 45 डिग्री. आता मला क्वाड्रंटल बेरिंग किंवा रिड्यूस बेरिंग मेजर करायची, तो कुठून मेजर करणार सांगा बरं का. नॉर्थ पासून. नॉर्थ पासून, बरोबर. तो नॉर्थ पासून मेजर करणार, नॉर्थ पासून मेजर करणार, अँगल बी तेवढाच येईल, 45 येईल, बरोबर की नाही. तो 45 अँगल येईल. याचा अर्थ लिहिण्याचा तरीका काय, नॉर्थ 45 डिग्री आणि किती येईल, कुणाकडे चाललेत, ईस्टकडे, ईस्टकडे. तो अशा पद्धतीने आपल्याला रिड्यूस बेरिंग लिहिता येते. पण बात इथे थांबणार नाहीये. आता आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न काय म्हणतात, की ते काय म्हणतात तुम्ही, की करस्पॉन्डिंग, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, एका होल सर्कल बेरिंग दिलेली असते आणि त्याचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करायला लावतात, ते करायला लावतात आपल्याला क्वाड्रंटल बेरिंग मध्ये. लक्षात येते का. ठीक आहे. तर आपण काय करणार, होल सर्कल बेरिंग तुम्हाला देतील आणि क्वाड्रंटल बेरिंग मध्ये रूपांतर करायला लावतील. तर आपण एक एक करून आता उदाहरण बघूया. फॉर एक्झाम्पल मी पहिलं उदाहरण घेतो आता. तो आपल्याला रूपांतर करायचं आहे, एक एक उदाहरण आपण बघून घेऊ. तो बघा, समजा मला होल सर्कल बेरिंग दिलेली आहे आणि तो काय म्हणतोय, तुम्ही बाबा म्हणजे होल सर्कल बेरिंगचं रूपांतर क्वाड्रंटल बेरिंग मध्ये करून दाखवा. मी पेपर टाकलेले ग्रुपवरती, त्याच्यामधला एक पेपर असेल ना, त्याच्यावरून आपण ते बघूया. बघा आता, तो आपण काय करूया बघा. हा, तो समजा एक उदाहरण घेतो. कन्वर्ट WCB होल सर्कल बेरिंग, WCB इनटू, तो होल सर्कल बेरिंगचं रूपांतर कशात करायचं आहे, QB किंवा RB. QB म्हणजे काय, क्वाड्रंटल बेरिंग. तो होल सर्कल बेरिंगचं रूपांतर तुम्हाला QB मध्ये क्वाड्रंटल बेरिंग मध्ये करायचं आहे. पहिलं उदाहरण घेतो, एक एक उदाहरण घेऊ आपण. पहिलं उदाहरण घेतो, तो पहिलं उदाहरण मी घेतलंय. समजा मला WCB दिला आहे एखाद्या लाईनचा, तो WCB ऑफ लाईन AB, एक लाईन आहे कोणती तरी, त्या AB लाईनचा मला WCB दिला आहे त्यांनी, होल सर्कल बेरिंग दिला आहे त्यांनी, 45 डिग्री 30 मिनिटे, 45 डिग्री 30 मिनिटे या पद्धतीने मला त्याने अँगल दिला आहे. आता तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असायला पाहिजे, तो कॅल्क्युलेटर शिवाय होणार नाही. तो मग आता बघा, 45 डिग्री 30 मिनिटे मला दिलेलं आहे ही लाईनचं. तर तुम्ही काय करणार आता बघा, 45 डिग्री 30 मिनिटे. तर मला आता एक सांगा, याची मला डायग्राम काढता येईल का, बघा बरं डायग्राम काढू. ही डायग्राम कुठे येईल, 45 डिग्री 30 मिनिटे जर तुम्ही डायग्राम काढायला गेला तर कुठे येईल, हा आहे नॉर्थ, हा आहे साऊथ, हे आहे ईस्ट, हे आहे वेस्ट. तो 45 म्हटल्यावरती कुठे येईल, हे काय इथे येईल. हे बघा, ह्या इथे जे आहे, इथे इथे लाईन येऊन जाईल. हे अँगल किती असेल, नॉर्थ पासून मेजर करणार ना तुम्ही. होल सर्कल बेरिंग ऑफ AB, हा A लाईन आहे आणि हे B आहे, असं आहे ते. मग 45 डिग्री 30 मिनिटं हे काय इथे यावाला अँगल आला तो. तर मला तुम्ही सांगा, याचं रूपांतर तुम्हाला क्वाड्रंटल बेरिंगमध्ये करायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार, की सर पहिल्या क्वाड्रांटमध्ये जो अँगल राहतो ना होल सर्कल बेरिंगचा, तेवढाच आपला क्वाड्रंटल बेरिंग राहतो. आता तुम्ही कुठून सुरुवात करणार क्वाड्रंटल बेरिंगसाठी, नॉर्थ, बरोबर ना, नॉर्थ पासूनच सुरुवात करणार. नॉर्थ अँगल तेवढाच राहील, 45 डिग्री 30 मिनिटे आणि कुठे झालेत, ईस्टकडे. हे झालं क्वाड्रंटल बेरिंग. तो हा झाला QB. तो QB इज इक्वल टू कसं लिहितोय, QB इज इक्वल टू नॉर्थ 45 डिग्री 30 सेकंड 30 मिनिट, 45 डिग्री 30 मिनिट ईस्ट. समजते का नवीन सांगू. कळलं सर, कळलं. तो पहिले तुम्ही काय करायचं, त्या होल सर्कल बेरिंगची आकृती काढून घ्यायची. मग त्या आकृतीवरून तुम्हाला कळून जाईल की आपली मेन सर्वे लाईन कुठे आहे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये जर का असली तर होल सर्कल बेरिंगचा जेवढा अँगल असतो तेवढाच आपल्याला क्वाड्रंटल बेरिंगमध्ये वापरायचा असतो. ठीक आहे. दुसरं उदाहरण घेऊ बरं, चला. दुसरं उदाहरण घेतो. तर दुसरं उदाहरण जर आपण बघायला गेलो तर मला होल सर्कल एखाद्या लाईनचं दिलंय, होल सर्कल बेरिंग ऑफ लाईन BC. तो BC लाईनचं होल सर्कल बेरिंग दिले मला किती, इज इक्वल टू 125 डिग्री 45 मिनिटे. बघा 125, हां 125 डिग्री 45 मिनिटे. बरं, मग आता आपली लाईन मार्क करून घेऊया. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. ओके. आता बघा,
जर तुम्ही बी सी लाईन जर किती 125 45 म्हणतोय, हा 0 राहतो, हा 180 राहतो, 125 म्हटल्यावर नक्कीच बघा हा 180 आहे. तर तुम्ही मला सांगा त्याने होल सर्कल बेरिंग 125 45 दिले म्हणजे दुसऱ्या क्वार्टरमध्ये इथे येईल ना बाळांनो ते. हे काय 125 म्हणताय होल सर्कल बेरिंग, तर इथे येईल ना कुठेतरी अंदाजे, बरोबर की नाही. ती अँगल किती आला 125 डिग्री 45 मिनिटे, हा होल सर्कल बेरिंग. पण मला सांगा तुम्हाला क्वाड्रंटल बेरिंग मेजर करायची आहे, लाईन कुठली, ही काय ही लाईन आहे, ही लाईन कोणती आहे, बी आणि सी लाईन आहे. तर तुम्ही मला सांगा की क्वाड्रंटल बेरिंग मेजर करण्यासाठी या बी सी लाईनचा अँगल कुठून मेजर करू, साऊथ पासून. साऊथ पासून, बरोबर. तो साऊथ पासून मेजर करणार. आता तुम्ही मला सांगा साऊथ पासून मेजर करणार तर हा अँगल किती येईल बाळांनो. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कॅल्क्युलेटरमध्ये जावं लागेल आणि कॅल्क्युलेटरमध्ये 180 डिग्री, आता डिग्री कसं टाकणार, तुमच्याकडे कॅल्क्युलेटर जर का असेल तर त्याच्यामध्ये असे चिन्ह आहेत बघा, असे 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 गोल गोल चिन्ह आहेत. कुठे दिसतंय का, ई एन जी आहे ना, ई एन जी, त्याच्यावरती असे गोल गोल सिम्बॉल असतील, आहेत का कॅल्क्युलेटरमध्ये. हां, मग त्याच्यात काय करायचं 180 आणि ते बटन दाबायचं, डिग्री येऊन जाईल 180, त्याच्या डोक्याला डिग्री करायचं मायनस 180. का बरं म्हणतोय, कारण इथून तर इथवर जर तुम्ही अँगल मेजर केला असता, कुठवर त्या साऊथपर्यंत, हे बघा इथून तर इथवर, तर टोटल 180 आला असता. पण मी त्याच्यापैकी 125 पर्यंत मेजर करून टाकलाय ना, मग हा साऊथपासून हा अँगल किती येईल. मग तुम्ही काय म्हणणार की 180 मायनस 125 डिग्री म्हणजे 125 टाकायचं आणि ते बटन दाबायचं, ठीक आहे. 45 मिनिट परत 45 दाबायचं आणि परत तेच बटन दाबायचं, असं येऊन जाईल ते. आलं का, किती आलं सांगा. 54 डिग्री 15 मिनिट. 54 डिग्री 15 मिनिटे, बरोबर का. बस 0 सेकंड लिहायची काही गरज नाही आहे. तो 54 डिग्री, पण ह्या अँगल तर हा आला, पण याला लिहिण्याचा तरीका काय झाला, तो साऊथपासून सुरू करत आहे सर. साऊथ 54 डिग्री 15 मिनिटे. कुठे चाललात तुम्ही, तुम्ही चाललात ईस्टकडे, तो इथे लिहिणार ईस्ट. आलं का लक्षात, बोला. आलं का लक्षात, सांगा. पहिल्या क्वाड्रंट, याला पहिला क्वाड्रंट बोलतोय मी. पहिल्या क्वाड्रंटमध्ये असताना ॲज इट इज अँगल घ्यायचा आहे, ठीक आहे. दुसऱ्यामध्ये असताना 180 मधून मायनस करायचं आहे आणि नॉर्थ ईस्टच्या मध्ये ती व्हॅल्यू लिहायची. लक्षात येते का. त्याला तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये काय करावं लागतं बघू. आता तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आला समजा. आता मला तिसरं उदाहरण दिले त्यांनी. तिसरं उदाहरण माझ्याकडे आहे, होल सर्कल बेरिंग ऑफ सी डी, होल सर्कल बेरिंग ऑफ लाईन सी डी. किती दिले होल सर्कल बेरिंग ऑफ लाईन सी डी, त्यांनी दिले मला 222 डिग्री 15 मिनिटे. 222 डिग्री 15 मिनिटे हे होल सर्कल बेरिंग तुम्हाला दिले त्या लाईनची. कोणती लाईन आहे, सी डी लाईन आहे समजा. बरं मग आता कुठे येईल हे बघा, होल सर्कल बेरिंग जर तो देतोय तो नक्कीच 180 डिग्री, ठीक आहे. नॉर्थ, हे साऊथ, हे ईस्ट, हे वेस्ट. 222 म्हटल्यावर नक्की तिथे कुठे येईल, इथे येईल. समजलं का, तो इथे कुठेतरी येईल. मग आता बघू आपण. ओके, तुम्ही मला सांगा जर इथून तर इथवर हे अँगल जर का 222 डिग्री 15 मिनिटं येत असेल तर सांगा मी आता या सर्वे लाईनचा क्वाड्रंटल बेरिंगमध्ये रूपांतर करायचं आहे, या सर्वे लाईनचा अँगल कुठून मेजर करू, साऊथ पासून. मग साऊथ पासून जर मेजर करताय बाळांनो तर मग अँगल किती येईल. मग तुम्ही काय म्हणणार की सर 180 पेक्षा जेवढं जास्त होईल ना तर तेव्हा आलं. मग तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का, हे जे काही बेरिंग आले 222 डिग्री 15 मिनिटे त्याच्यामधून 180 मायनस करावं लागेल. मग सांगा बरं किती येईल ते अँगल. कन्सेप्च्युअली जा, समजतंय का. 222 डिग्री 15 मिनिटं जे आहेत ना त्याच्यामधून 180 मायनस करा ना, मग सांगा तो अँगल किती येतोय. डिग्री 15 मिनिटे. ठीक आहे, तो 42 डिग्री 15 मिनिटे हे जर का उत्तर येते तर सांगा बरं का आता क्वाड्रंटल बेरिंग कसं लिहिणार, तो क्यूबिक कसं लिहिणार. सुरुवात केली साऊथ पासून, 42 डिग्री 15 मिनिटे जातात कुठे, वेस्टकडे, तो वेस्टच. कळालं का, समजलं की नाही. तरी बी कन्सेप्ट क्लिअर झाली का, समजलं. चला परत अजून तुम्ही आता लास्ट वाला एक्झाम्पल घ्या. आता लास्ट क्वाड्रंटल मधलं. श्रुतिका, तुला मी ग्रुपवरती जे प्रश्नपत्रिका टाकल्यात त्या डाउनलोड करून टेलिग्रामवरती टाक ना मला, कारण माझ्याकडे व्हॉट्सअप नाही या मोबाईलमध्ये. टेलिग्रामवरून मी तुम्हाला ते प्रश्नपत्रिका सोडून टाकल्या. बरं ठीक आहे, बघा. समजा आता चौथं उदाहरण घेऊ, डीवाला.
तो चौथं उदाहरण काय, होल सर्कल बेरिंग ऑफ डीई, होल सर्कल बेरिंग ऑफ डीई. तो होल सर्कल बेरिंग ऑफ डीई काढायचा किती आहे, तो आहे 320 डिग्री 30 मिनिटे. ठीक आहे, चला बरं का आता फास्ट काढून बघूया काय आहे. तो 320 डिग्री 30 मिनिटे काय करता येईल बघा. तो नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. जर तो 320 डिग्री म्हणतो म्हणजे नक्कीच ती लाईन कुठे असावी, ती चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहे, जी की इथे आहे बघा. हा डी आहे समजा आणि हा ई आहे. आता तुम्ही मला सांगा इथून तर इथपर्यंत अँगल 320 डिग्री 30 मिनिटे जर का असेल तर मला तुम्ही सांगा की आता मी याचा क्वाड्रंटल बेरिंग मेजर करण्यासाठी कुठून मेजर करू. नॉर्थ पासून मेजर करणार, पण अँगल किती येईल आता सांगा. तर तुम्हाला काय करावं लागेल बाळांनो माहिती आहे, तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला 360 मधून इथून इथपर्यंत 360 आहे, या 360 मधून 320 डिग्री 30 मिनिटे मायनस करावं लागेल, जे की किती येईल. तो क्वाड्रंटल बेरिंग सांगा मला आता किती अँगल येतोय. त्या हिरव्या कलरनं दाखवलेला तो अँगल किती येतोय. एकोणचाळीस डिग्री 30 मिनिट. 39 डिग्री 30 मिनिटं. मग लिहिण्याचा तरीका काय, नॉर्थ 39 डिग्री 30 मिनिटे जात आहेत कुठे, वेस्टकडे. तो अशा पद्धतीने क्वाड्रंटल बेरिंगमध्ये रूपांतर करता येईल का. पहिल्या क्वाड्रंटमध्ये आल्यावरती ॲज इट इज व्हॅल्यू घ्यायची, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये आल्यानंतर 180 मधून ती व्हॅल्यू मायनस करायची, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आल्यानंतर तो जो अँगल दिला आहे त्याच्यामधून 180 मायनस करून घ्यायचा, आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये आला का 360 मधून हा अँगल मायनस करायचा, आणि डायरेक्शन दाखवण्याचा तरीका तुम्हाला समजला असेल. तो अशा पद्धतीने होल सर्कल बेरिंगचं रूपांतर तुम्हाला क्वाड्रंटल बेरिंगमध्ये करता येतं. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला होल सर्कलचं बेरिंग क्वाड्रंटलमध्ये करता आलं तर बाळांनो आता आपण काय करूया, क्वाड्रंटल बेरिंगचं रूपांतर होल सर्कल बेरिंगमध्ये करू. बघा तो 9 कन्वर्ट क्वाड्रंटल बेरिंग इंटू होल सर्कल बेरिंग. तो इंटू होल सर्कल, कन्वर्ट क्वाड्रंटल बेरिंग इंटू होल सर्कल. क्वाड्रंटल बेरिंगचं रूपांतर मला आता होल सर्कल बेरिंगमध्ये करायचं आहे. कसं करतो बघा, कन्वर्ट क्वाड्रंटल बेरिंग इंटू होल सर्कल बेरिंग कशा पद्धतीने करता येईल बघा, चेक करूया. तो पहिला क्वेश्चन घेतो. आता उलटा आता उलटा मला क्वाड्रंटल बेरिंग किंवा रिड्यूस बेरिंग दिले, क्वाड्रंटल बेरिंगलाच रिड्यूस बेरिंग म्हणतात. जर तुम्हाला त्याची डेफिनेशन विचारली तर कसं देणार तुम्ही क्वाड्रंटल बेरिंगची. इट इज द बेरिंग विच इज मेजर्ड फ्रॉम द नॉर्थ ऑर साऊथ इन अँटी क्लॉकवाइज ऑर क्लॉकवाइज डायरेक्शन. It is the bearing measured of the main survey line from the north or south in clockwise or anti-clockwise direction is called as a quadrantal bearing. माझे वाक्य 2-3दा ऐका यूट्यूबवर आणि परत ते लिहून काढा. ठीक आहे, आता बघा क्वाड्रंटल बेरिंग ऑफ ए बी. क्वाड्रंटल बेरिंग मला ए बीची दिलेली आहे, किती दिलेली बघा बरं. त्याने दिले नॉर्थ 45 डिग्री 30 मिनिटे ईस्ट. तो नॉर्थ आणि ईस्ट म्हणजे काय, पहिला क्वाड्रंट. पहिल्या क्वाड्रंटमध्ये अँगल बदलत नाही. होल सर्कल बेरिंग जो आहे तोच क्वाड्रंटल बेरिंग राहील, जो क्वाड्रंटल बेरिंग आहे तोच होल सर्कल बेरिंग राहील. तर याची आकृती काढता येईल ना तुम्हाला बघा. तो प्रॅक्टिस करून करून खूप सोपं होऊन जाईल तुम्हाला. हे नॉर्थ आहे, हे साऊथ आहे, हे ईस्ट आहे, हे वेस्ट आहे. याचा अर्थ नॉर्थ आणि ईस्ट बोलतो म्हणजे नक्की सर्वे लाईन इथे कुठेतरी असावी. अँगल नक्की तिथून मेजर केलेला आहे. तो 45 डिग्री 30 मिनिटे. मला येतं होल सर्कल बेरिंग जर तुम्हाला विचारलं तर किती तुम्ही करणार की सर होल सर्कल बेरिंग बी तोच येईल ना, फक्त अँगल लिहा. WCB बरोबर किती आला, 45 डिग्री 30 मिनिटे. 30 मिनिटे आलं का लक्षात. 45 डिग्री 30 मिनिटे होल सर्कल बेरिंग आलं. बोला समजलं का, समजलं नाही बाळांनो. सर परत एकदा सांगा. अरे बाळा हे बघ मी काय बोलतोय की आता त्यांनी मला दिलं होतं नॉर्थ 45 डिग्री 30 मिनिटे ईस्ट. तो मी त्याच्यावरून डायग्राम काढली, ती डायग्राम इथे सर्वे लाईन इथे येऊन गेली. मग सर्वे लाईन जर का इथं आहे, होल सर्कल बेरिंग म्हणजे काय, नॉर्थ पासून घड्याळाच्या दिशेमध्ये मेजर. मग ही जर का लाईन आहे नॉर्थ पासून जर का घड्याळाच्या दिशेमध्ये अँगल मेजर केला तू तर तो अँगल तेवढाच येईल ना, मग त्याची होल सर्कल बेरिंग बी तेवढीच राहील.
त्याची होल सर्कल बेरिंग. तर तुम्हाला होल सर्कल बेरिंग जेव्हा मेजर करायची ना, पहिले तुम्ही काय करा, क्वाड्रंटल बेरिंगवरून आकृती काढून घ्या. आकृतीवरून मेन सर्वे लाईन कुठे आहेत ते ओळखून घ्या. मेन सर्वे लाईन ओळखल्यानंतर नॉर्थपासून त्याला मेजर करा. दुसरं उदाहरण घेऊ चला. दुसरं उदाहरण आहे माझ्याकडे. क्वाड्रंटल बेरिंग दिले मला, समजा क्वाड्रंटल बेरिंग ऑफ लाईन BC. क्वाड्रंटल बेरिंग ऑफ लाईन BC किती दिलेली आहे, तर ती दिली मला त्यांनी, समजा आता क्वाड्रंटल बेरिंग दिले साऊथ 43 डिग्री, साऊथ 43 डिग्री 30 मिनिटे ईस्ट. आता पहिले याच्यावरून तुम्ही आकृती बनवून घ्या ना. ते बघा, ही आकृती कशी बनवतो. हा नॉर्थ आहे, हा साऊथ आहे, हा ईस्ट आहे, हा वेस्ट आहे. आता साऊथ आणि ईस्ट म्हणल्यावर नक्कीच लाईन इथे कुठेतरी असेल. ते म्हणतायत ना साऊथ ईस्ट तिथं राहील. बरं आता मेजर कुठून केलं आहे त्यांनी, साऊथ पहिला घेतला आहे, म्हणजे साऊथपासून मेजर केलेला आहे बघा. आणि हा अँगल किती येतोय, हा अँगल इथला अँगल आहे 43 डिग्री 30 मिनिटे. मग मला सांगा, जर या लाईनचा, ही जी लाईन दाखवता ही लाईन, या लाईनचं मला होल सर्कल बेरिंग मेजर करायची असती तर मला कुठून मेजर करावं लागलं असतं, मला मेजर करावं लागलं असतं नॉर्थपासून. मग नॉर्थपासून हा अँगल किती येईल, तुम्ही काय म्हणणार सांगा बरं, कोण सांगेल किती अँगल येईल. जर हे इकडून तो तुम्हाला 43 डिग्री 30 म्हणतोय, तर तुम्ही काय करणार की सर होल सर्कल बेरिंग काढायची ना. मग एक काम करा ना, 180 डिग्रीमधून 43 डिग्री 30 मिनिटे मायनस करा. तो ज्या पद्धतीने तुम्ही क्वाड्रंटल बेरिंग काढण्यासाठी 180 मधून मायनस केला होता, त्याच पद्धतीने मी दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये असताना 180 मधून मायनस करतोय. किती येईल सांगा. 136 डिग्री 30 मिनिट. होल सर्कल बेरिंग डायरेक्टली लिहितात 136 डिग्री 30 मिनिटे. आलं का लक्षामध्ये. हा झाला, समजतंय का. श्रुतिका, यश, अजून कोण कोण आहे, ऋतुजा, बोला लवकर. क्लिअर आहे का हे. चला तिसरं उदाहरण घ्या. तिसरं एक्झाम्पल आपल्याकडे आहे, समजा आता क्वाड्रंटल बेरिंग ऑफ CD. तो QB ऑफ CD, क्वाड्रंटल बेरिंग ऑफ CD तुम्हाला बघायचं आहे. आता किती असेल क्वाड्रंटल बेरिंग CDचं, समजा मला त्याने दिलं आहे क्वाड्रंटल बेरिंग ऑफ CDचं नॉर्थ इज इक्वल टू नॉर्थ 26 डिग्री, हा नको घ्यायला पाहिजे, साऊथ घेतो. साऊथ 26 डिग्री 30 मिनिट वेस्ट. चला सांगा बरं आता काय करणार. 26 डिग्री वेस्ट, साऊथ आणि वेस्ट म्हणतोय, म्हणजे नक्कीच सर्वे लाईन कुठे येईल चेक करा. हा साऊथ आहे, सॉरी हा नॉर्थ आहे, हा साऊथ आहे, हा ईस्ट आहे आणि हा वेस्ट आहे. सर्वे लाईन कुठे राहील, इथे राहील. अँगल किती आहे, साऊथ वेस्ट आहे, म्हणजे इथं 26 डिग्री आहे ना. हा 26 डिग्री 30 मिनिटे. मला सांगा बाळांनो, जर हे अँगल इथपर्यंत एवढा असेल, तुम्हीच सांगा तर काय करणार आपण आता मेजर करणार नॉर्थ. तर नॉर्थपासून जर का याचा अँगल मी मेजर केला तर किती येईल हा सांगा. WCB. तुम्ही काय म्हणणार की सर सोपं आहे ना, 180 मध्ये 26 ॲड करून टाका. मग किती अँगल येईल तो बघा बरं का. 180 मध्ये 26 ॲड केला तर किती होईल, 206 डिग्री 30 मिनिटे. समजलं का नाही. समजतंय का नाही, समजलं. चलो आता लास्ट उदाहरण घ्या. लास्ट उदाहरण काय, QB ऑफ समथिंग लाईन. QB ऑफ लाईन, कोणती पण लाईन घ्या, MN लाईन घेतली. MN लाईनचा QB तुम्हाला दिलेला आहे, किती दिला आहे त्यांनी मला, नॉर्थ 50 डिग्री 30 मिनिट वेस्ट. चला बरं का आता हे करू. आता हे जर करायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल, तर नॉर्थ वेस्ट म्हणतोय, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट. नक्कीच ते कुठे राहील, ती लाईन इथे असणार आहे बघा. या लाईन आहे, इथे लाईन आहे. आता नॉर्थ आणि वेस्टमध्ये अँगल, म्हणजे हा अँगल देतोय तो बघा 50 डिग्री. नॉर्थपासून मेजर केलं ना 30 मिनिट, बरोबर. तो हे अँगल जर देतोय तर तुम्ही मला सांगा, जर समजा मी नॉर्थपासून घड्याळाच्या दिशेमध्ये मेजर करायला गेलो या लाईनचं, तर इथून तर हा अँगल किती येईल, तो किती येईल बरं का सांगा. तुम्ही काय म्हणणार की सर एक काम करा ना, 360 मधून ही व्हॅल्यू मायनस करून टाका तुम्ही. तो किती येईल बरं का सांगा. 360 मधून जर मायनस केलं तर किती अँगल येईल सांगा.
309 डिग्री 30 मिनिट. 309 डिग्री 30 मिनिटे, बरोबर का? हा. ठीक आहे. अजून एक लास्ट एक्झाम्पल घ्या. आता तुम्हाला यायला पाहिजे बघा. उदाहरण काय, क्वाड्रंटल बेरिंग दिले मला, क्यू बी ऑफ लाईन पी क्यू नॉर्थ 60 डिग्री 30 मिनिट ईस्ट. आता बोला रे पटकन. होल सर्कल बेरिंग काय डायरेक्ट तोंडी सांगा. नॉर्थ आणि ईस्ट म्हणजे पहिला क्वाड्रंट, पहिल्या क्वाड्रंटमध्ये जो अँगल दिलाय तोच राहतो डायरेक्ट 60 डिग्री 30 मिनिट. आलं का लक्षात? तर या पद्धतीने जे आहे तुम्हाला याचं कन्वर्जन करता यायला पाहिजे. तू पेपर टाकले का बाळा? हो टाकले. आपण बघू एक एक पेपर हे करून. कुठेतरी आहे ते क्वेश्चन. ते बघा असे प्रश्न विचारतात बघा. एक्सप्लेन द टर्म होल सर्कल बेरिंग, क्वाड्रंटल बेरिंग, मेरिडियन. आलं का लक्षात? तर असे क्वेश्चन येतात थिअरीमध्ये. हा पेपर नाही, तो दुसरा पेपर बघू. हे बघा रे बाळांनो, हे 5 मार्काचा बघा हा प्रश्न. काय म्हणतोय तुम्हाला? कन्वर्ट द फॉलोइंग होल सर्कल बेरिंग टू रिड्यूस बेरिंग. तर होल सर्कल बेरिंगचं रूपांतर रिड्यूस बेरिंगमध्ये करायचं आहे. काही पोरांकडे ट्रिक असते तर डायरेक्टली उत्तर काढतात. कसं मी पण ते करू शकतो. आता बघा, तर एक तर आकृतीवरून जायचं असतं, नाही तर डायरेक्टली याचा टेबल पुढे बनवायचा. बघा आता हा ट्रिक सांगतो. हां, आपण आठवूया. जर पहिल्या क्वाड्रंटमध्ये असलं तर ॲज इट इज व्हॅल्यू घ्यायची. दुसऱ्यामध्ये असलं तर 180 मधून मायनस करायचं. तिसऱ्यामधून असेल तर ती जी व्हॅल्यू आहे त्याच्यामधून 180 मायनस करायचं. आणि चौथ्यामध्ये असेल तर 360 मधून तो अँगल मायनस करायचं. असं जर का तुमच्या लक्षामध्ये असेल तर पटपट सोडू शकतात तुम्ही. एक तर आकृतीने करा, नाही तर याच्यात तो आर बी हा रिड्यूस बेरिंग आहे. आता बघा मी सांगतो. 108 डिग्री 108 30 म्हणल्यावरती हे काय आहे सांगा बरं? कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल तो? हा पहिला, दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. तुम्ही का ना की सर दुसऱ्यामध्ये येईल तो. मग दुसऱ्यामध्ये येईल तर दुसऱ्यामध्ये काय करतात? 180 मधून तो अँगल मायनस करतात. सांगा मग किती अँगल? आणि लिहिण्याचा तरीका काय? दुसऱ्यामध्ये काय लिहितात? साऊथ ईस्ट. मग मी कसं लिहिणार माहिती आहे का? साऊथ. सांगा बरं तो अँगल किती येईल? तो 108 म्हणजे दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये काय करतात? 180 मधून तो अँगल मायनस करतात. मग सांगा ना, 180 डिग्री मायनस 108 डिग्री 30 मिनिट 40 मिनिट. सांगा आता अँगल किती आला? 40 सेकंड. किती? 71 डिग्री 29 मिनिट. किती? 71 डिग्री 71 डिग्री हा 29 मिनिट 20 सेकंड. 29 मिनिट 20 सेकंद. आणि काय असणार तो? ईस्ट. लक्षात आलं का? हा, तो साऊथ 71 डिग्री 29 मिनिट 20 सेकंद ईस्ट. चला पुढे घ्या. आता मला दिले 334 म्हणल्यावरती चौथ्या क्वाड्रंटमध्ये कसं काढतात? 360 मधून मायनस करतात ना. मग चौथ्या क्वाड्रंट लिहिण्याचा तरीका काय? चौथ्या क्वाड्रंट म्हणजे काय? नॉर्थ आणि वेस्ट. तो कसं लिहिणार? नॉर्थ. सांगा बरं का आता कसं करणार? 360 मधून 334 डिग्री 58 मिनिटं मायनस करा आणि सांगा किती येईल ते. 25 डिग्री 2 मिनिट. 25 डिग्री 2 मिनिट. 25 डिग्री 2 मिनिट आणि झालं का? 25 डिग्री 2 मिनिट वेस्ट. आलं का लक्षात? तो वेस्ट. नॉर्थ आणि वेस्टमध्ये येते. बरं पुढे चला. 89 डिग्री 20 म्हटल्यावरती काय? हा तर पहिला क्वाड्रंट आहे सर. 89 म्हटल्यावर 90 पेक्षा काय? याला कसं लिहिणार? नॉर्थ अँगल ॲज इट इज राहील 89 डिग्री 20 मिनिटे 40 सेकंद ईस्ट. कळालं का? चला 221 म्हटल्यावरती काय? तिसरा क्वाड्रंट. मग तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये काय करतात? हा जो पण अँगल आहे ना बाळांनो, याच्यामधून 180 मायनस करतात. मग तिसरा क्वाड्रंट लिहिण्याचा तरीका काय? साऊथ वेस्ट. मग आपण कसं लिहिणार? इथे लिहिणार साऊथ. मग सांगा बरं, या अँगलमधून 180 मायनस केल्यावर काय विषय होईल? 221 डिग्री 18 मिनिटं 30 सेकंद मायनस 180 करून सांगा. असं येईल ते बघा.
41 डिग्री 41 डिग्री 18 मिनिट 18 मिनिटे 30 30 सेकंड. हे आता मोबाईलचं थोडंसं स्क्रीन 30 सेकंड आणि काय वेस्ट आलं लक्षात वेस्ट. आता लास्ट उदाहरण आहे बघू तुमचं दिमाग किती चालतो बाळांनो. काय म्हणलेलं आहे 90 डिग्री 46 म्हणल्यावर सांगा कोणत्या क्वाड्रंटमध्ये राहील मी पहिल्या का दुसऱ्या दुसऱ्यामध्ये राहील बाळा हो. 90 डिग्री 46 मिनिटं म्हणजे थोडा पुढे आहे मी. मग मला सांगा दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये अँगल कसा शोधतात. तो नॉर्थ आणि ईस्टमध्ये अँगल येतो बरोबर आहे की नाही एवढं फिक्स आहे. नॉर्थ आणि ईस्टमध्ये अँगल येतो सॉरी साऊथ आणि ईस्टमध्ये. दुसरा म्हणजे काय साऊथ आणि ईस्ट बरोबर. मग दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये क्वाड्रंटल बेरिंगमध्ये रूपांतर कसं करता. तो जो अँगल दिला आहे ना तो 180 मधून मायनस करायचा दुसऱ्या ठिकाणी. मग सांगा 180 मधून मायनस केल्यावर काय येईल. एक तर तुम्ही असं करा नाही तर आकृत्या काढा. मी आकृत्या काढायचं बी शिकवलेले. 180 मधून 90 डिग्री 46 किती 89 डिग्री 13 मिनिट 45 सेकंड 13 मिनिट 89 डिग्री 13 मिनिट 45 सेकंद. अशा पद्धतीने त्याचं रूपांतर करून तक्ता बनवून ठेवायचा. मायनस मध्ये आल्यावरती मायनस बाळा मायनस कधीच येणार नाही जिंदगीमध्ये. मायनस कसं काय येऊ शकतं. तू 180 मधून अँगल मायनस कर ना. 180 डिग्री मायनस 90 डिग्री 46 मिनिट तू असं कर ना. तू तर मायनस मध्ये कधीच येत नाही आन्सर. समजतंय का. ठीक आहे. तो अशा पद्धतीने याचं रूपांतर करता येतं. तर हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल तर सांगा ओके का. तो पहिलं लेक्चर होता आज आपण उदाहरण बघितले. आपण ट्राय करू उद्याच्या लेक्चरमध्ये खूप सगळे मॅक्सिमम गणित होऊन जातील याची. तो जसं की कोणकोणती उदाहरण होतील हे बघा. हा सगळ्यात सोपं गणित आहे ज्याला 5 मिनिटामध्ये उरकून टाकतो मी. ठीक आहे हे सोपं गणित आहे. ठीक आहे. तो जेवढे पण गणित असतील मॅक्सिमम ते गणित आपले कव्हर होऊन जातील. एवढ्या आजच्या दिवसासाठी आपण एवढे लक्षात घेऊया. ठीक आहे. थँक्यू.